कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 के प्रगति रिपब्लिकन आघाड़ी बहुजन विद्यार्थी संगठन के अपक्ष उम्मीदवार एडवोकेट शैलेश अशोक वाघमारे के भिवंडी स्थित सनोबर हॉल बागे फिरदौस के पास विजय परिवर्तन मेलावा का आयोजन। इस अवसर पर प्रमुख मार्गदर्शक आरपीआई सेकुलर राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्याम दादा गायकवाड़, बहुजन विद्यार्थी संगठन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष एडवोकेट किरण चन्ने, बहुजन विद्यार्थी संगठन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वानी, आरपीआई सेकुलर थाने जिला अध्यक्ष रविंद्र चंदने, बहुजन विद्यार्थी संगठन महाराष्ट्र निस प्रदीप गायकवाड़, बहुजन विद्यार्थी संगठन थाने जिला अध्यक्ष नितिन तांबे तथा सहित भारी संख्या में मान्यवर व प्रगति रिपब्लिकन आघाड़ी व बहुजन विद्यार्थी संगठन के कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित थे तथा सभी मान्यवरों ने कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 के प्रगति रिपब्लिकन आघाड़ी बहुजन विद्यार्थी संगठन के अपक्ष उम्मीदवार एडवोकेट शैलेश अशोक वाघमारे को भारी वोटों से जिताने की अपील की। परिस्थिती पाहता रिपब्लिकन चळवळीतून आपला कोण उमेदवारच नाही, तर सन्माननीय अनिलजी वाणी साहेब आपले राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे राष्ट्रीय नेते श्यामदादा गायकवाड व ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या माध्यमातून शैलेश कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली, शैलेश वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर मी सर्वच मतदारांना असे आवाहन करेन की शैलेश वाघमारे यांच्या नावासमोर 1 नंबर पसंतीचे अंक लिहून 1 नंबर लिहून त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशी मी सर्वांना आवाहन करेन आणि थांबतो की शैलेश वाघमारे हे आपले जे उमेदवार आहेत ते गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये हे सक्रिय आहेत आणि एकूणच या पदवीधर मतदारसंघामध्ये आपण सर्व उमेदवारांचा विचार केला तर आंबेडकरी चळवळी तर मला सांगतो एकही पक्षाचा कोणताही उमेदवार हा रिंगणामध्ये नाही। तर ही जी निवडणूक आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची हा वाट खूप मोठा आहे। तर आपण काय जसा इतर निवडणुकांमध्ये डोर टू डोर प्रचार करतो किंवा प्रचार रॅली करतो तसा काय आपण प्रचार करणार नाही आहोत। या निवडणुकीमध्ये प्रचाराची तंत्रसुद्धा आपल्याला बदलावी लागतील। वेळ फार कमी आहे, या कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पदवीधरांपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टीने मला असं वाटतं चर्चा झाली पाहिजे। आणि सोशल मीडिया असेल तसेच आपले मित्रपरिवार असतील, आपले नातेवाईक असतील, आपल्याला माहिती असतो कोण ग्रॅज्युएट झालेलं आहे, कोणाची नोंदणी झालेली आहे। लिस्ट मला PDF आपल्याकडे आहे, तर PDF मध्ये आपण नाव सर्च केल्यानंतर उमेदवाराची पूर्ण पत्ता, पूर्ण नाव, मोबाईल नंबर तरी सगळी माहिती येते तर मतदारांची। तर असे आपण जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल तर मला असं वाटतं या दृष्टीने आपली चर्चा झाली पाहिजे। आणि आपल्या या उमेदवाराला जास्तीत जास्त बघा विजय पराजय हा होत असतो, लढण्याला महत्त्व आहे। आपण लढू, आपण किती मतदान घेऊ शकतो, आपण कशा पद्धतीने लढू शकतो हे आपण या निवडणुकीतून दाखवून देऊ। आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत। कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया। मी अधिक काही न बोलता या ठिकाणी थांबतो। आपण ऐकून घेतलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा आपण जमलेलो आहोत तर विजय परिवर्तन मिळावं, विजय परिवर्तन मिळावं म्हणजे आपले जे उमेदवार आहेत शैलेश अशोक वाघमारे ॲडव्होकेट म्हणजे जो एक न्यायाच्या रूपाने आपणास मिळालेला प्रतिनिधी, न्याय मिळवून देण्यासाठी म्हणजे जे विद्यार्थी पदवीधर होतात आणि पदवीधर होऊन पदवीधरांच्या ज्या समस्येचं निरसन आहे विधान भवनामध्ये जे मांडतात असा आपला उमेदवार। आणि आपण वर्षानुवर्ष जसं आपण शतकं बघितले असतील तर अशी गोष्ट आहे की आम्हाला मतदान हवं आहे पण आमच्या समस्येचं निरसन कुठंच नाही आहे। म्हणून आम्ही परिवर्तनामधून आमचा उमेदवार म्हणजे शैलेश वाघमारे यांना देत आहोत, म्हणजे आपण त्यांना देत आहोत। आणि त्याच्यासाठी प्रगती रिपब्लिकन आघाडी आणि विद्यार्थी बहुजन संघटनेची संघटना जी अनिल वाणी साहेब यांची जी आहे ते त्यांची मदत करू
उमेदवार हे आहे. आणि माझी सर्वांना एकच विनंती आहे, मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगते की मी B.Ed केलं. B.Ed केल्यानंतर मी 6 ते 7 वर्ष शाळेवर शिक्षिका म्हणून राहिले, पण आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही. ज्या CET होतात, ज्या TET होतात, TETच्या ज्या एक्झाम होतात त्या वारंवार ढकलण्याचं काम जे आहे, मग तो जो आपण निवडून दिलेला प्रतिनिधी आहे त्याने कुठेतरी त्या गोष्टीचा न्याय मिळवून देण्यासाठी उभं राहावं किंवा त्याला न्याय मिळवून द्यावं, हे असं कुठेच घडलेलं नाहीये. म्हणून आपण आपल्यामधला जो बोलतात ना होतकरू व्यक्ती आहे तो आपण आपल्यामधनं देतोय. आणि म्हणूनच आपण आपल्यामधनं ॲडव्होकेट शैलेश यांना दिलेला आहे. आणि म्हणूनच मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपले सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, जसं की अनेक म्हणजे हे यंत्रणा आहेत, त्या यंत्रणाद्वारे आपण सगळ्यांना आपापल्या ज्या सहकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या उमेदवाराला आपण कसं निवडून आणू याची आपण प्रयत्न करूया. आणि भले आपल्याला उशीर झालेला आहे, पण परिवर्तनाला ही सुरुवात झालेली आहे. आणि आपण मैदानामध्ये उतरलोय, आपण जिंकू अथवा हरू, पण जिंकण्याच्या मार्गाने आपली वाटचाल सुरू झालेली आहे. एवढंच मी बोलून आपल्या जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आजचा विजय मेळावा सुरुवात करण्याच्या आधी एकच सांगेल, जर साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की सुरुवात करणं खूप गरजेची असते, आणि जो ग्रॅज्युएट नाही आहे पण तो विजयासाठी कारण बनू शकतो, तर मी माझ्या एका कवितेतून सांगेन, एका छोट्याशा गोष्टीतून सांगेन. एका झाडाला आग लागलेली असते, तर एक चिमणी तिच्या चोचेमध्ये नदीतून पाणी घेऊन त्या झाडावर टाकत असते, आणि हे सगळं त्या ठिकाणी कावळा बसलेला असतो, बघत असतो आणि तिच्यावर हसत असतो. तिला सांगतो, तू काय करते, तू ही आग नाही विझू शकत. तर ती चिमणी तिचं काम तसं चालू ठेवते, ती तिच्या चोचेत बसेल तेवढं पाणी घेते, आग विझवण्याचा प्रयत्न चालू ठेवते. परत कावळा तिला डवचण्याचं काम करतो. त्यावेळेस चिमणी उत्तर देते की बाबा, जेव्हा जेव्हा इतिहासात ही आग विझवण्याचा इतिहासात नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा माझं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये घेतलं जाईल, आग लावणाऱ्यांमध्ये. तसंच जेव्हा जेव्हा आमच्या विजयाचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा त्या विजयामध्ये सगळ्यात आधी तुमचं नाव घेतलं जाईल, असं मी असं या ठिकाणी आवाहन करतो तुम्हाला. वेळ बराच झालेला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. मुलं तुमची, मात्र त्यांचा शैक्षणिक सांभाळ आम्ही करणार, त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेणार, त्यांच्या पुढील करिअरची काळजी आम्ही घेऊ. या 3 शब्दात मी तुमच्या मुलाचं करिअर सांगतो की बहुजन विद्यार्थी संघटना, प्रागतिक रिपब्लिकन आघाडी तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी एक आवाज बनवून विधिमंडळात आवाज उचलेल व त्यांच्या न्याय हक्कांसाठी या सत्ताधारी असलेल्या, जे स्वतःला आमचं सरकार आहे असं समजणाऱ्यांना आज आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की तुम्ही आजवर जी कामे विद्यार्थ्यांसाठी केली नसतील ती कामे आमच्या विद्यार्थी संघटनेने तुम्ही सत्तेत असूनही केली नसेल त्यापेक्षा जास्त आम्ही केलेली. जाता जाता थोडंसं आमच्या तरुणांच्या बाबतीत सांगेन की सुशिक्षित तरुण जर बेकार आहे तर त्याला गुन्हेगार देशाचं सरकार आहे. सुशिक्षित तरुण जर बेकार आहे तर त्याला गुन्हेगार इथलं पण सरकार आहे. खुर्चीतले फक्त नेते बदलले, टेबलावर जसाच्या तसाच बार आहे. मोदी म्हणतात चलो आओ हम करेंगे मन की बातें, मोदी म्हणतात चलो आओ हम करेंगे मन की बातें. अरे कैसे करेंगे मन की बातें, इथं घराचाच करता निराधार आहे. आणि तरी हे सरकार झुकी गेलेलं आहे. आमच्या सुशिक्षित बेरोजगारावर यांचं लक्ष नाहीये. MPSC UPSC साठी या सरकारने घोळ घालून ठेवलाय. जो मुलगा पदवीधर होतो, नंतर अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतो,
त्याच्याकडे असलेली सेव्हिंग, त्याच्या आई वडिलांकडे असलेली सेव्हिंग, त्यांनी कष्ट करून कमवलेले पैसे तो एखाद्या स्टडीसाठी जाऊन वापरतो आणि त्याच्या हाती लागते ती फक्त निराशा. हे सरकार फेल झालेलं आहे. या सरकारमध्ये मी तर सांगतो सुशिक्षितांनी कोणत्याही प्रकारची याच्याकडून आशा करू नये. परंतु आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी जी प्रसार माध्यम आहेत त्यांनी खास करून हे घ्यावं. बहुजन विद्यार्थी संघटना आज सर्व सुशिक्षितांना किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना आज या ठिकाणी आवाहन करत आहे की ज्या सरकारने तुमची आजवर फसवणूक केली त्या सरकारला तुम्ही परत सरकारमध्ये बसून नका देऊ. आम्ही असं नाही म्हणणार की आम्हीच चांगले कॅन्डिडेट आहोत, तुम्ही आम्हालाच मतदान करा. तुम्हाला योग्य वाटेल तो सुशिक्षित उमेदवार निवडून द्या जो तुमचा आवाज म्हणून खरंच आवाज विधिमंडळात उचलेल. आजवर असलेल्या तुमच्या प्रतिनिधींनी, सुशिक्षितांच्या प्रतिनिधींनी आम्हाला तरी दिसलं नाही का त्यांच्यासाठी कुठे आवाज उचलला आहे. पण बहुजन विद्यार्थी संघटना येत्या काळात विद्यार्थ्यांसाठी, सुशिक्षितांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मायबाप कष्टकऱ्यांसाठी, वंचितांसाठी, सगळ्यांसाठी काम करेल, त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल. आज या ठिकाणी मी माझी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. विद्यार्थी संघटना आणि रिपब्लिकन आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून ॲडव्होकेट शैलेश वाघमारे हे उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत. ॲडव्होकेट शैलेश वाघमारे गेली अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मार्फत कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न असेल, फीचा प्रश्न असेल, स्कॉलरशिपचा प्रश्न असेल, त्याचबरोबर परीक्षामध्ये जो काही घोळ सुरू आहे या सर्व आंदोलनामध्ये ते सक्रिय सहभाग घेत राहिलेले आहेत. एकंदरीत कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत निवडून आलेले कॅन्डिडेट्स, उभे राहिलेले कॅन्डिडेट्स यांनी कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातले प्रश्न आजपर्यंत विधानभवनात मांडलेले नाही. सर्व स्तरांवर ते अपयशी ठरलेले आहेत. परंतु निवडणूक आली की सत्तेचा आणि पैशाचा आमिष दाखवून हे निवडणूक जिंकायची आणि पुन्हा 5 वर्ष काही काम करायचं नाही अशा पद्धतीचं त्यांचं जे वर्तन आहे ते वर्तन आता शून्य पदवीधर मतदारांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपण जर एकूण मतदारांची संख्या जर बघितली तर साधारणतः 3,20,000 आहे. त्यातले 1,20,000 मतदार केवळ ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. आणि विशेष करून 1,20,000 जे पदवीधर मतदार आहेत हे फुले आंबेडकर, शाहू आणि शिवाजी महाराजांच्या विचारावर मानणारे आहेत. त्यामुळं आम्हाला निश्चितपणे अशी आशा आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे, शाळांच्या खाजगीकरणाचे आणि एकूणच परीक्षांचे जे घोळ सुरू आहे या सर्व प्रश्नांना घेऊन आत्तापर्यंत आमचे उमेदवार ॲडव्होकेट शैलेश वाघमारे लढत आलेले आहेत. आणि त्यांचे हात जर अधिक बळकट करायचे असतील, बहुजन विद्यार्थी संघटनेचे हात जर अधिक बळकट करायचे असतील तर येणाऱ्या 26 तारखेला सर्व आमच्या शून्य पदवीधर मतदार बंधू बघितलं माझी विनंती आहे की प्रस्थापितांचं जे राजकारण आहे ते राजकारण फक्त सत्तेचं आहे, ते तुमच्या न्याय हक्काचं नाही. आणि जर विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये चांगले गुणात्मक, दर्जात्मक शिक्षण मिळायचं असेल, त्यांचे असणारे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने ॲडव्होकेट शैलेश वाघमारे यांना निवडून द्यावं. साधारणतः 30,000 ते 40,000 मतदान झाल्यानंतर उमेदवार निवडून येतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे फुले आंबेडकर, शाहू, प्रागतिक आणि पुरोगामी विचारांचे मतदार जर बघितले तर त्यांची संख्या लाखापेक्षा जास्त फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून
हे सर्व शून्य उमेदवारांनी जर शैलेश वाघमारे यांना मतदान जर केलं आणि आपला खऱ्या अर्थानं मताधिकार जर बजावला तर शैलेश वाघमारे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. हा खऱ्या अर्थानं फुले आंबेडकरी शाहू विचारांचा आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा विषय असेल असं मला वाटतंय. पुन्हा एकदा मी सर्व मतदारांना नम्रपणे आवाहन करतो की 26 तारखेला ॲडव्होकेट शैलेश वाघमारे जे बहुजन विद्यार्थी संघटना आणि रिपब्लिकन आघाडी महाराष्ट्र राज्याचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्यावं अशा पद्धतीची पुढे धन्यवाद.